आता आपल्या मटण उकडला मस्त असं अंगचं पाणी सुटलेलं आहे. रंगत बघा तुम्ही, फक्त रंगत बघा कसली भारी आलेली. लपतपीत झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ संध्याकाळ. जवळजवळ आताचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज आपण परत एकदा आपल्या घरी नॉनव्हेजची रेसिपी करणार आहे. तर मम्मी मटनमध्ये आज 2 प्रकार करणार आहे, एक मटन उकड आणि एक मटन सुक्का. तर त्याची तयारी चालू केलेली आहे आणि मटन आणलेलं आहे, जवळजवळ अर्धा 1 किलो मटन आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काय मसाले घेतलेले आहेत आणि मम्मीचं प्रिपरेशन काय काय, मम्मीने तयारी काय काय केलेली आहे. तर इकडे 3 पावशेर मटन आहे आपलं. नंतर इकडे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरलेला आहे. नंतर इकडं कोथिंबीर चिरलेली बारीक आहे आणि त्याच्या खालच्या ज्या दांड्या होत्या धनिया के दंडे, तर ते टेस्ट येण्यासाठी म्हणजे हे आपण चांगल्या लागतात, तर आपण थोड्या घेतलेल्या आहेत त्या कोथिंबीर निवडून झाल्यानंतर. आणि इकडं आपण थोडीशी हळद आणि एक 1.5 चमचा खडा मीठ घेतलेलं आहे. आणि नंतर इकडं एक 2-3 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत. आणि नंतर इथं आलं आणि एक अर्धा 1 वाटी खोबरं आहे. तर आता आपण सुक्यासाठी ना काळा मसाला करणार आहे, तर त्याच्यासाठी कांदे पण घेतलेले आहेत. तर चला आता आपण कांदे फोडून घेऊयात. मम्मीची चांगली प्रॅक्टिस झालेली कांदे फोडण्यात. मला वाटलं माझ्या डोक्यात पण घालते का. कांदे फोडून झालेत आणि आता आपण गॅसवर भाजायला ठेवणार आहे. आणि याच्यामध्ये ना आपण स्पेशल खास उकड करणार आहे आज. मला उकड खूप आवडते. बऱ्याचशा व्हिडिओमधला तुमचा अनुभव आलाच असेल जर तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत असेल तर. मला ना उकड खूप आवडते, ती मटणाची असो, माशाची असो, नाही तर चिकनची असो. आणि आळणी भात पण खूप आवडतो. तर मम्मीला म्हणलं आज उकड कर आणि फक्त सुकं कर. चला आता तेल टाकून घेऊ. जवळजवळ 2-2.5 चमचे तेल टाकलेले मम्मीने. आणि तेल गरम झालं की आपला कांदा त्याच्यात टाकून घेऊ. कांदा चांगला एक साईडने भाजून झाला आपला, म्हणजे जास्त पण नाही भाजायचा, नाही तर जळून जातो. थोडा परत भाजून घ्यायचा आहे. मम्मीचा हात भाजला. चला आता तेल पण टाकून आपलं चांगलं, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात. मित्रांनो, मटण उकड आहे ना, हे अशी करून बघा राहू तुम्ही. आमची मम्मी कशी करते ना तशी इतकी सुंदर लागते ना. तर आता आपल्याला जे उकडसाठी आहे ना थोडासा नॉर्मल मसाला लागणार आहे. म्हणजे आपण तो आहे ना कोथिंबीर, थोडंसं खोबरं, आलं, लसूण याच्यापासूनच आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. आणि आता आपण आलं, लसूण, कोथिंबीर याच्यात टाकून घेतलंय, खोबरं पण. कांदा पण परतत आला आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण जे हे वाटण बारीक केलं होतं ना आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं, तर ते पण याच्यात टाकून घेऊ. हिरवं जे वाटण होतं ना, तर आता ते चांगलं परतून झालं आहे. त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊ. आता चांगलं त्याला तेल सुटलेलं आहे, खमंग वास पण सुटलेला आहे. तर मटण टाकून घेऊ आपण याच्यात. आणि मटण आहे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं. आता याला आहे ना हळद मीठ काय आधी लावलेलं नाही आपण, कारण की याच्यामध्ये चांगलं परतून घेऊ मम्मी म्हणते आधी, आणि नंतरच मग मीठ आणि हळद वरतून टाकू. मीठ आणि हळद पण टाकून घेऊ शकतो. एक नंबर दिसतंय. अशा प्रकारे जर उकड बनवली ना तुम्ही तर नक्कीच खुश होताल खाताना. कारण की आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरे एकदम वाटून टाकलं ना तर ते सगळं आरक आहे त्याचा. सगळे आपले जे मटणाचे पीस असतात तर त्याच्यात चांगलं उतरतो आणि चांगलं मटण उकड चवदार होतं. आता आहे ना आपली जी मटण उकड आहे ना, तर त्याला थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी ना मम्मीला म्हणलं थोड्याशा मिरच्या टाकून घे त्याच्यात. तर एक तिखट नाही तेवढ्या ह्या मिरच्या, तर एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण छोट्याशा. आणि आपल्या या उकडमध्ये आपण टाकून घेणार आहे. थोडासा असा
हलकासा स्पायसीनेस येईल, थोडंसं तिखट असं. चला आता आपल्या एवढ्या 4-5 मिरच्या याच्यात टाकून घेऊ आपण. मटण उकड बघा कसं त्याला थोडंसं त्याचं अंगचं पाणी सुटायला लागलं आहे, म्हणजे शिजायला लागलं आहे आता. आणि या थोड्याशा मम्मी मिरच्या टाकून घेते आपल्या, जेणेकरून थोडंसं तिखट होईल, जास्त पण नको. आणि परत एकदा त्याला चांगलं हलवून घ्यायचं. आता आपलं जे मटण उकड होतं आहे तर त्याला त्याचं अंगचं पाणी सुटतं आहे, तोपर्यंत आपण थोडंसं वरतून त्याच्यावर पाणी टाकून घेऊ, जेणेकरून मटण शिजत पण राहील आणि पाणी पण वरती गरम होत राहील. म्हणजे हे शिजत राहील आणि याच्याच वाफेवर हे गरम होत राहील पाणी वरचं. आपण बऱ्याच वेळेस आहे ना बाहेर हॉटेलमध्ये गेलो की आळणी मटण, मटण खारं, मटण उकड, मटण आळणी रस्सा, मटण मीठ मिरची या गोष्टी मागवतो. तर आता आपल्याला कुठंही जायची गरज नाही. आपली ही जी रेसिपी आहे ना मटण उकड बनवायची आपल्या मम्मीच्या हातची, तर ती बघून तुम्हाला पण बनवायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. बाहेर हॉटेलला जायची गरज नाही आणि कुठं जायची गरज नाही आणि कुठं जाऊन ऑर्डर द्यायची पण गरज नाही. कामावरून येता येता मटण घ्यायचं, तुम्हाला लागतंय तेवढं, आणि आल्यानंतर आईला बनवायला सांगायचं, हीच रेसिपी दाखवून. तुमच्या पण आईला सेम रेसिपी दाखवा आणि असंच मटण उकड बनवायला लावा. आता कांदा भाजून जो घेतला होता आपण, तर त्याचे जे पुढचे बुडं आहेत म्हणजे जिथून कांद्याचे मुळं निघलेले असतात, तर ते आपण काढून घेतोय. मस्त अशा वाफा चाललेल्या आहेत मटण उकडच्या आपल्या. हे बघा आता आपल्या मटण उकडला मस्त असं अंगचं पाणी सुटलेलं आहे. भारी दिसतंय ना. कुठंच जायची गरज नाही. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, ही रेसिपी पूर्ण बघा आणि अशा प्रकारे मटण उकड घरीच बनवून खा. हे बघा किती मस्त रंगत आलेली त्याला. आपल्या कोथिंबीर, हळद, मीठ आणि नंतर मिरची मुळं, नंतर खोबरं, आलं, लसूण, एक नंबर रंगत आलेली आणि स्वाद पण इतका मस्त सुटला आणि त्याचा मित्रांनो. आता आपल्याला जे काळं वाटण करायचं आहे म्हणजे मटण सुक्का, तर त्याच्यासाठी मम्मी तयारी करून घेते. तर त्याच्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात मम्मी आता तेल टाकते. या तेलामध्ये आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेणार. थोडंसं असं लालसर भाजून घ्यायचं. हे बघा आता थोडंसं असं लालसर भाजून झालंय. आता लगेच आपण काढून घेतोय. एवढंच भाजून घ्यायचंय तुम्हाला, पण जास्त नाही जाळायचं. तर याच्यात आता आपण आलं टाकून घेणार आहे. तेलामध्येच आलं टाकणार आहे आणि नंतर आपला भाजलेला कांदा. चला आता आपला कांदा पण चांगला परतून झालाय आणि त्याच्यातच आपण हे लसूण पण टाकून देणार आहे. भारी दिसतंय मित्रांनो. तुम्हाला पण असंच बनवून बघायचं आहे. ही रेसिपी बघून तुम्हाला घरच्या घरीच बनवून बघायचं आहे आणि खाऊन झाल्यावर कमेंटमध्ये आपल्याला येऊन सांगायचं कसं झालं होतं. तर चला आता याच्यामध्ये ना आपण जे पाणी ठेवलं होतं ना वरचं, तर ते टाकून घेऊ. बघा मस्त सांगचं पाणी सुटलं आहे त्याला मटणाला आणि एकदम रंगत बघा तुम्ही, फक्त रंगत बघा कसली भारी आलेली. एक नंबर दिसतंय ना. चला आता हे पाणी टाकून घेऊ त्याच्यात. हिरवंगार एकदम. तर चला आता आपलं जे काळं वाटण होतं ना, तर त्याच्यासाठी जे खोबरं भाजून घेतलं होतं आपण, तर त्याला पहिले बारीक करून घेऊ. आणि ज्यावेळेस तुम्ही वाटण करताना तर त्यावेळेस पहिल्यांदा मिक्सरमध्ये खोबरं बारीक केलं पाहिजे, नाही तर मग या सगळ्या गोष्टींसोबत जर बारीक केलं ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. हे बघा एकदम असं रखरखीत झालेलं आहे चांगलं बारीक. आणि आता या वाटणासोबत पण आणखीन बारीक होऊन जाईल. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आपण, म्हणजे चांगलं आपलं जे वाटण आहे ते मिळून मिसळून येईल. तर हे बघा आपण असं एकदम रखरखीत खडबडीत असं वाटण ठेवलेलं आहे. ठोसर असं म्हणू शकतो आपण. जास्त पण त्याला असं फाईन पेस्ट केलेलं नाही, म्हणजे एकदम बारीक पेस्ट केलेलं नाही, कारण की ना आपल्याला मटण सुक्का करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण सुक्कं काही करतो तर त्याच्यासाठी असा ठोसरच मसाला राहायला पाहिजे असं म्हणू शकतो आपण. तर त्याचप्रमाणे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. तर आता ना आपल्याला काळं वाटण परतून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण एवढे मसाले घेतलेले आहेत. तर हे घरचीच लाल मिरची आपली, नंतर हा घरचा गरम मसाला, नंतर किचन किंग मसाला आणि इकडं मटन मसाला एव्हरेस्ट आणि सुहानाचा, आणि थोडीशी आपण कोथिंबीर ठेवलेली आहे. आपलं सुक्कं झालं ना बनून तर त्याच्यावरतून टाकायला. आणि गॅस चालू करून त्याच्यामध्ये आपण एक 3-1 चमचे तेल टाकून घेऊ. आणि आता त्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकू.
एकदम असा झणझणीत ठसका आला. आणि राहिलेलं सगळं वाटण आपलं वाया काय जाऊन द्यायचं नाही, कारण की या सगळ्या गोष्टी आणायला पैसे लागतात. मस्त असं काळं वाटण झालेलं आहे आणि याच वाटणामध्ये आपण आपले मटणाचे पीस टाकणार आहे. आता याला चांगलं परतू देऊ आपण, चांगलं तेल सुटोस्तवर. मस्त असं आपलं आळणी मटण शिजलेलं आहे आणि जो आपला ठोसर मसाला होता वाटलेला, आलं लसूण कोथिंबीर खोबरं, तर ते बघा कसं आपले जे मटणाचे पीस आहेत त्याला कसा चिटकलेला आहे बाजूने आणि एकदम तरी पण मस्त आलेली आहे. तरी अशा प्रकारचं मटण उकड झालं पाहिजे, तेव्हाच तरी खायला मजा आहे. सुंदर दिसतंय ना. चला आता आपल्या सुक्यासाठी एकदम मसाला असा बघू शकता तुम्ही, एकदम परतून झालेला आहे आणि त्याला बाजूने तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता आपले मटणाचे पीस टाकून घेणार आहे. आता आपलं मटण सुक्का तयार होत आहे. आपलं एकदम सुंदर असा स्मेल सुटलेला आहे. तर चला आता आपण थोडीशी याच्यामध्ये आपलं जे मटण सुक्का आहे ना, तर त्याच्यात कस्तुरी मेथी टाकून घेऊ. आणि कस्तुरी मेथीने ना चव आहे ना एक वेगळ्याच लेवलला जाते बरं का. तर आपण बरीचशी अशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि आता त्याला एकदम मिक्स करून घेऊ. आणि आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ. हो, किती मस्त झालं आहे ना. एकदम मसाला जो आहे ना एकदम असा लपतपीत झालेला आहे आणि एकदम सुंदर असं दिसतंय आणि चवदार पण झालेलंच असणार आहे. हे बघा मित्रांनो, आपलं मटण सुक्का पण एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि त्याला बाजूने तेल सुटलेलं आहे. आणि हे बघा पीस बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असे शिजलेले आहेत. तर एक नंबर झालेलं आहे. आता आपल्याला थोड्याच वेळात जेवायला बसायचं आहे आणि अशा प्रकारे ना तुम्ही पण करून बघा मटण सुक्का. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि हे इकडं आपलं मटण आळणी, म्हणजे आपण मीठ मिरची पण म्हणू शकतो एक प्रकारे, पण मीठ मिरचीला ना काय राहतं, गावरान तूप असतं आणि मिरची वगैरे असते, तर त्याचा तडका असतो. अशा प्रकारचं एकदम सुंदर असं झालेलं आहे. रंगतवरून तुमच्या लक्षात येतच असेल चव किती सुंदर झाली असेल. तर चला मित्रांनो, आपलं आळणी मटण म्हणजेच मटण उकड एकदम मस्त अशी तयार आहे, गरम गरम. आणि इकडं झणझणीत असं मटण सुक्का. तर आता सगळं ताटामध्ये वाढून घेतलं आहे. इकडं आपला आळणी रस्सा आहे म्हणजेच मटण उकड, नंतर इकडं मटण सुक्का काळ्या मसाल्यामधला, नंतर चपाती, नंतर इंद्रायणी राईस, कांदा लिंबू. तर आता आपण जेवायला बसतो आहे. बघूयात पीस कसे शिजलेले आहेत. हे बघा किती मस्त शिजलेले आहेत, लगेच तुटतं आहे असं. आणि इकडं काळ्या मसाल्यातले पण सुंदर झालं, एकदम सुंदर. थोडंसं आता आपण याच्यावर लिंबू पिळून घेऊ. आधी आपण आपलं मसाल्यामधलं जे आहे काळ्या मसाल्यामधलं, तर ते थोडंसं खाऊन बघू. पीस तर चांगले शिजलेले आहेत. आणि हे बघा ही हिरवी मिरची आपली, सुंदर बनवलेलं आहे मम्मीने, एक नंबर चव झालेली आहे. मम्मी पण जेवायला बसलेली आहे, मम्मीला हसायला लागली. पप्पा कसं झालंय? पप्पा पण म्हणतात एक नंबर. आणि आता आपलं जे आळणी रस्सा आहे तर ते खाऊन बघूयात कसं झालंय. सुंदर झालंय. म्हणजे ना रस्सा पण करण्यापेक्षा आहे ना, एक आळणीमध्ये व्हरायटी ठेवायची आणि एक सुक्यामध्ये काळ्या मसाल्यामधलं पण करू शकता. तर खूप सुंदर झालेलं आहे. चला आता आपलं जे आळणी आहे ना मटण उकड, ते खाऊन बघूयात.
सुंदर एक नंबर झालेलं आहे. कारण की आहे ना, हे बघा थोडं असं खोबरं आपण ठोसर मसाला ठेवला होता ना वाटतानीच, तर असं ते खोबऱ्यावरती आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण छोटासा असा घास घेतो ना चपातीसोबत, तर ज्यावेळेस ते खोबरं दाताखाली येत आहे ना, खूप सुंदर लागतं आहे. खरंच भारी वेळ झाला आहे आजचा. आणि याच्यामधले पीस पण बघू शकता तुम्ही, मस्त असे शिजलेले आहेत. जास्त पण नाही शिजवून दिले आपण. तर चला मित्रांनो, जेवायला बसून घेऊयात. आणि ही रेसिपी तुम्हाला पण करून बघायची, मटण उकडची आणि मटण चुक्क्याची. आणि मटण उकड तुम्ही घरी करून बघितल्यानंतर कसं झालं ते आम्हाला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये आपले अनुभव सांगायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि या जेवायला. सुंदर झालंय. बाय बाय.